Hello everyone and welcome back to yet an Ice Vlog. नको. हॅलो, आपण मिक्सर लावू याच्यात. मला सांगते मिक्सर कसा वाजतो मिक्सर. इथे मी ब्रेकफास्टची तयारी करते. मी ते लसूण मिरची आणि जिरे वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये. जेव्हा पण याच्यातलं मिक्सरचं भांडं दिसलं की याच्यात मिक्सरचा आवाज काढायला चालू करतो. तो हे खूप लहानपणापासून करतो. म्हणजे सागर जेव्हा घोरतात, तो एक 3-4 महिन्याचाच होता तेव्हा पण तो ते आवाज काढायचा घोरण्याचा. याच्यात सोबत खेळता खेळता मी ब्रेकफास्ट बनवला आज. तर मी ब्रेकफास्टची तयारी करत होते. मी आज बनवले होते सगळे डाळ आणि तांदूळ भिजवून त्याचे डोसे. तर त्यासाठी इथे मी मिक्सरमध्ये लसूण मिरची आणि जिरे वाटून घेते आहे. अँड आय हॅव दिस लिटल पार्टनर हू इज हेल्पिंग मी. मी जसं मिक्सरचं भांडं हातात घेते तसंच याच्यातला मिक्सरचा आवाज काढायचा चालू होतो. त्याला आवडतं मिक्सरचा आवाज काढायला. तो कधी घाबरला नाही मिक्सरच्या आवाजाला. जेव्हापासनं त्याला समजतं तेव्हापासनं तो ते मिक्सरचा आवाज काढायचा शिकला आहे. तर इथे आता मी मिक्सर लावला आहे, तो साईडला बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. मिक्सरमध्ये मी मिरच्या आणि लसूण वाटून झाल्यानंतर जे डाळ तांदूळ भिजवलेलं होतं ते वाटून घेतलं. तर इथे पण ह्याच्यात मला मध्ये मध्ये हेल्प करत होता. त्याला सकाळी उठल्यानंतर खूप भूक लागलेली असते, तर तो वेटच करत असतो की कधी बनवून होतं आहे. जसं मी तव्यावरती डोसा बनवायला टाकला तसं त्याचं देते चालू झालेलं असतं. तर त्याची ही चांगली सवय आहे की त्याला सकाळी सकाळी काहीतरी खायला लागतं. म्हणजे मग त्याच्या पोटात पडल्यानंतर तो पण खेळायला मोकळा होऊन जातो. एकदा त्याचं पोट भरलं की मग तो चांगला खेळतो. एनर्जी असते त्याच्यामध्ये. तर मग तो मस्त खेळतो आणि माझे पण बऱ्यापैकी कामं होऊन जातात. डोसा बनवून झाल्यानंतर मी याच्यातला इथे खाऊ घालत होते. याच्यातला गाणे ऐकत ब्रेकफास्ट चालू होता इथे. आणि याच्यातला ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी त्याला आंघोळ घातली आणि आज आम्ही वॉकला गेल्यानंतर थोडंसं फिरून आलो पहिले आणि मग नारळ पाणी पिलो. आल्यानंतर मी याच्यातला झोपवलं. झोपलेला होता तोपर्यंतच मी ऑफिसला जाऊन आले. आणि मी आल्यानंतर सागरचं ऑफिस होतं. तर मग सागर ऑफिसला गेलं. इथे याच्यात टाईमपास करतो आहे. मला काम करू देत नव्हतं, तर मी त्याच्या शेजारी बसून काम करत होते. पण त्याला माझ्या लॅपटॉपसोबतच खेळायचं होतं. त्याला मी त्या बॉलशी खेळायला देत होते, पण त्याला मध्ये मध्ये येऊन माझ्या लॅपटॉपचे बटनच दाबायचे होते. आणि असं मध्ये मध्ये केलं तर मग काम नाही होत, कारण काही पण प्रेस केलं जातं आणि डिलीट व्हायची भीती वाटते. त्याच्यामुळं मग मी लॅपटॉप लॉक करून ठेवते. तो असं काही करत असेल त्यामुळे. मी इथे आमच्यासाठी लंच बनवत होते आणि याला तिथं बॉलसोबत खेळत बसला. सॉरी, चुकून लागला इकडनं. तू मागे बस थोडासा, येते बस. हे बॉटल राहू दे. पुढे नको येऊ.
त्याला मजा येत होती तो बॉल वरून खाली फेकायला आणि मग मी उचलून देत होते तर तो परत देत होता आणि तो बऱ्याच वेळा त्या बेसिनमध्ये जात होता. तर तो रडत होता कारण त्याला खाली गेलेला बॉल काढता येत नव्हता आणि त्याला खूप मजा येत होती. खूप हसत बसला होता तो. चांगला मूड होता त्याचा. असा मूड जेव्हा मी घरी असते आणि तो उठतो ना त्यावेळेस कधीच नसतो. जेव्हा तो सागर समोर असताना उठतो तेव्हा त्याचा मूड एवढा चांगला असतो आणि नाहीतर मला त्याचा मूड नीट करायलाच कधी कधी अर्धा तास जातो. नुसतं घेऊन फिरावं लागतं किंवा खिडकीमध्ये बसावं लागतं. असं काहीतरी केलं तरच त्याचा मूड नीट होतो. पण इथे मी ऑफिसला जाते आणि तो त्यामध्ये उठतो तेव्हा सागर असतात तर त्याचा मूड एकदम व्यवस्थित असतो त्यावेळेस. याच्यातचा मूड चांगला होता तोपर्यंत मी पटपट सगळे कामं करून घेतले. आमच्यासाठी लंच बनवलं. जे सकाळी डोसे बनवले होते आम्ही दोघंच घरी होतो त्याच्यामुळे थोडंसं राहिलेलं होतं त्याचं बॅटर. तर मी परत आमच्या दोघांसाठी लंचमध्ये ते डोसेच बनवले आणि इथे मी साईडला उभं राहून ते बनवत होते आणि त्याच्यासोबत खेळत पण होते साईड बाय साईड. माझं पाहून यजत पण त्या तव्यावर डोसे बनवत होता. जेव्हा माझं बनवून झालं त्यावेळेस त्याला ते बॅटर पाहिजे होतं आणि मग त्याने त्याचे डोसे बनवायला स्टार्ट केले. इथे त्याचे डोसे बनवणं चालू आहे साईडच्या तव्यावर. तो डोसे बनवत होता तोपर्यंतच मी त्याला साईड बाय साईड खाऊ घातलं म्हणजे त्या खेळता खेळता त्याचं पोट पण भरेल. आणि हे झाल्यानंतर ना मग मी थोडंसं आवरत होते तर तोपर्यंत त्याने जे साईडला तूप ठेवलेलं होतं ते घेतलं आणि त्या तुपाने त्याची जी ही कार आहे तिला आंघोळ घातली. तर कारचं शुद्धीकरण झालं आज आमच्या घरी तिने तुपाने आंघोळ केल्यामुळे. तर ती छोटीशी रेड कार आहे हिला त्याने पूर्ण तुपाने भरवलं आहे. कारची तुपाने आंघोळ झाल्यानंतर ना आम्ही थोडा वेळ खाली खेळण्यासाठी गेलो कारण माझा कॉल होता 4ला आणि त्याआधी मला याच्यातला झोपवायचं होतं. तर त्याला झोपवण्यासाठी दमवणं खूप इम्पॉर्टंट होतं कारण घरात त्याचे नाटकं चालतात. मध्येच त्याला माझ्यासोबत फिरायचं असतं किंवा काय. खाली गेल्यानंतर ना तो मस्त खेळतो त्याचा आणि दमतो पण. तर वरती आल्यानंतर ना मग तो छान झोपतो. तर माझं टार्गेट होतं की 4च्या आत त्याला झोपवायचं म्हणून मग मी त्याला आज खाली खेळायला घेऊन गेले. तो उठल्यानंतर ना आमच्या घराजवळ एक श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर मी जेव्हा प्रेग्नंट होते किंवा प्रेग्नन्सीच्या आधी पण मी या मंदिरात रोज जायचे. जेव्हा मी ऑफिसला जायचे किंवा येताना मी रोज जायचे. तर आणि हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ना त्याच्या शेजारीच टेकडी आहे आणि खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर ना. खूप क्वाईट पीसफुल प्लेस आहे हा. तर आज गुरुवार आहे म्हणून इथे रांगोळी काढलेली असते. या मंदिराचं डिझाईन पण खूप छान केलेलं आहे. म्हणजे साईडला जे पण बीम आहेत त्याच्यावरती त्यांनी सगळ्या स्वामी समर्थांच्या फ्रेम लावलेल्या आहेत. याच्यातला जेव्हापासनं चांगलं समजायला लागलं तेव्हापासनं आम्ही फर्स्ट टाईमच या मंदिरात आलो आहे आणि मी आज त्याला बेबी कॅरियरमध्ये बसून फर्स्ट टाईम ट्राय केलं गाडीवर येण्याचं आणि ते सक्सेसफुल झालं. घरी आल्यानंतर ना ही दीदी याच्यासोबत खेळायला आलेली होती आणि त्या दोघांचं मस्त खेळणं चालू होतं. त्याचं पटतं तिच्यासोबत. तो छान खेळतो तिच्यासोबत. कोणी खेळायला आलं तर याच्यात चांगला टाईमपास होतो. त्याला छान वाटतं कोणीतरी आलं आहे माझ्यासोबत खेळायला म्हणून. ती येते सध्या तिच्या सुट्ट्या चालू आहेत तर मग ती येते त्याच्यासोबत खेळायला जेव्हा काकू घरी येतात त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला. आणि मग ती खेळत बसते याच्यासोबत आणि ती जोपर्यंत याच्यासोबत खेळते तोपर्यंत माझे पण बऱ्यापैकी कामं होतात. माझं डिनर बनवून होतं किंवा याच्यातला जर वेगळं काय बनवायचं असेल तर ते पण बनवून होतं. मग फायनली आम्ही खाली गेलो. इथे याचे दोघं फ्रेंड्स आहेत जे रोज त्याच्यासोबत खेळतात. जेव्हा मी याच्यातला खाऊ घालत होते तेव्हाच त्याने त्यांना पाहिलं होतं आणि त्याला खाली जायचंच होतं. तुम्ही आमचे व्लॉग रोज पाहताय आणि तुमच्या रिस्पॉन्ससाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्लॉग पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.
धन्यवाद.